नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. हा आहे आमच्या मालवण ट्रिपचा डे 2. आजचा दिवस खूप स्पेशल आहे, कारण आज आम्ही मालवणमधील काही फेमस प्लेसेस व्हिजिट करणार आहोत. सकाळी लवकर उठून आम्ही थेट मालवणच्या फ्रेश फिश मार्केटला निघालो आहे. हे बघा, आता आपण पोहोचलो आहे बीच पाशी. बीच पाशीच मार्केट आहे. आम्हाला सुरमई खायची आहे, तर ती कुठे भेटते का बघूया. इथे कोळंबी आहे बघा, किती मोठ्या मोठ्या कोळंब्या भेटत आहेत बघा इथे. आम्ही कोळंबे घेतल्या इथे साफ करून घेतल्या. आणि आता इथे सुरमई भेटली, इथे कट करून घेऊया. इथे बघा सहल पण आल्या, मुलांना फिश मार्केट दाखवतायत. इथे खूप वेगवेगळे फ्रेश मासे बघायला मिळाले. इथे आम्ही मासे घेतले आणि ते तिथल्या एका काकांकडे देऊन त्यांना बनवायला सांगितले. तिथे मासे बनवून पण मिळतात. नंतर आम्ही पुन्हा रूमवरती येऊन थोडं रेस्ट केली आणि आता आवरून पुढच्या ठिकाणी निघालो. आता आम्ही जाणार आहोत सिंधुदुर्ग किल्ल्यावरती. पहिल्यांदा गाडी पार्क केली इथे. ऊन खूप आहे, चला कॅब बघूया इथे. तिकीट काउंटर आहे पुढे इथे. 100 रुपये तिकीट आहे एका व्यक्तीचे, किल्ल्यावरती जाण्यासाठी बोटीने. तिकीट काढलेले आहे आपण. चला बोटीत बसण्यासाठी जाऊया. मी फर्स्ट टाइम बोटीत बसणार आहे, तर भीती तर खूप वाटते. वरती बघा लाईन लागल्या. बोट चालू झालेली आहे. बघा किती मस्त वाटते. समोर लांबून किल्ला दिसतोय. थोड्याच वेळात पोहोचेन आपण तिथे. चला उतरूया. आता मी आलो आहोत मालवणमधील खूप फेमस ऐतिहासिक किल्ल्यावर, सिंधुदुर्ग फोर्ट. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे आणि समुद्राच्या मधोमध आहे. इथून समुद्राचा व्ह्यू खूप सुंदर दिसतं. चला आपण आत जाऊयात. आत आल्यावरती इथे प्रवेश तिकीट काढावे लागते. चालून भूक लागली आता. इथे बघा नकाशा आहे किल्ल्याचा. ते मंदिर आहे शिवाजी राजांचे. इथे ओले काजू मिळतात. मी कधी खाल्ले नव्हते, आता खाऊन बघू टेस्ट कशी आहे त्याची. चला म्युझियम बघू आपण. इथे पण तिकीट काढावे लागते. इथे बघा महाराजांची प्रतिमा, त्यांच्या हाताचे पायाचे ठसे आहेत. क्रेन, दांडपट्टा, दुर्बीण, होकायंत्र, शिवकालीन कुलपे आहेत. भाले, खंजीर, जहाज,
बघा इथे आहेत, ढाल पण आहे. चला पुढे जाऊयात. मस्त व्ह्यू आहे. इथे बघा श्रीदेवी भवानी माता मंदिर पण आहे. दर्शन घेऊन पुढे निघालो. अथांग समुद्र आहे. किल्ल्यावरून समुद्राचा व्ह्यू खूप सुंदर दिसतं. आणि मालवणला येणारे टुरिस्ट इथे नक्की भेट देतात. बघा किल्ल्यावरती आल्यावर खूप मस्त वाटते. या किल्ल्यांच्या भिंती खूप मजबूत आहेत आणि मोठमोठ्या दगडांनी बांधलेल्या आहेत. इथे एक खास गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांचे हात आणि पायाचे ठसे देखील पाहायला मिळतात. इतिहास आणि निसर्ग दोन्ही एकत्र अनुभवायचे असतील तर सिंधुदुर्ग फोर्ट हा खूप छान प्लेस आहे. आम्हाला किल्ल्यावरती येऊन खूप प्रसन्न वाटले. किल्ला पाहून झाल्यावर आम्ही पुन्हा सकाळी जिथे मासे दिले होते तिथे जेवायला आलो. कृष्णाई घरगुती जेवण असं नाव आहे. अगोदर आम्हाला त्यांनी कोळंबी फ्राय दिली, खूपच टेस्टी आहे. हे बघा बाकीचे जेवण. मासे तर खूपच मस्त आहेत. वा, टेस्ट तर खूपच भारी. आणि इथलं वातावरण पण खूप मस्त आहे. बघा किती झाडे वगैरे आहेत. आम्ही मस्तपैकी जेवण एन्जॉय केलं आणि नंतर बिल करून पुढच्या ठिकाणी निघालो. आता आम्ही आलो आहोत मालवणमधील अजून एक सुंदर बीचवरती. इथे आत जातानाच मोदक दिसले आम्हाला. खूप मस्त आहेत मोदक. हा बीच खूप क्लीन आणि सुंदर आहे. इथे समुद्राचं पाणी खूप क्लिअर दिसतं. मस्त आणि शांत वाटतं इथे. आणि आता आपण चाललो आहोत देवबाग बीचला. इकडे पण मस्त वातावरण आहे. इथे कोणाला स्कुबा डायव्हिंग करायचे असेल तर नंबर दिलेला आहे. डिटेल्स पण आहेत. सनसेट व्हायच्या अगोदर आपल्याला बीचवरती पोहोचायचे आहे. चला आता आलो आजच्या दिवसाचं शेवटच्या ठिकाणी, देवबाग बीच. हा बीच खूप शांत आणि सुंदर आहे. इथे बसून समुद्राचा व्ह्यू एन्जॉय करायला खूप छान वाटतंय. इथे थोडी गर्दी आहे. सनसेट पण व्हायला लागलाय. बघा आता थोड्याच वेळात सनसेट होईल. तर मित्रांनो, हा होता आमच्या मालवण ट्रिपचा डे 2. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्लॉगमध्ये मालवणमधील अजून सुंदर प्लेसेस दाखवणार आहोत. तर पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.